ज्ञानेश्वरजी शिंदे आपलं मी खास अभिनंदन करेन, कारण आपण ज्या धाडसाने एक पाऊल उचललं आहे. संवाद संपदा नावाचं यूट्यूबवरती चॅनल आपलं खरोखर आज निश्चित ही गरज होती. कारण असं आहे की लोकांच्या मनाची श्रीमंती वाढवायची असेल तर लोकांना चांगलं खाद्य म्हणजेच वाचन दिलं गेलं पाहिजे. यूट्यूबच्या मार्फत निश्चित ते यशस्वीपणे पार पडेल यात मला शंका आहे. आणि त्यात आपण नोकरी करत असताना देखील जे चांगले गुण हस्तगत करायचे असतात ते आपण कैलासवासी भवरलालजी भाऊ यांच्या सानिध्यात राहून उचलले आहे. भाऊंना देखील वाचनाची आवड होती आणि म्हणून जळगावच्या काव्यरत्नावली चौकात देखील दिवाळी असो, दसरा असो, कुठलेही सण असो, इतकंच काय परंतु कोविड-19 लोक पछाडलेले असताना, चिंताग्रस्त झाले असताना आपण लोकांना जागृत करण्याचं काम देखील या आपल्या वाचनाने फलकांनी केलेलं आहे. म्हणून मी खास शेंडेजी तुमचं अभिनंदन करेन या आपल्या चांगल्या कार्यात सुयश चिंतितो. कारण वाचनाने नुसतं मन शुद्ध होत नाही, तर वाचनाने मनाची श्रीमंती देखील वाढते, मनाची व्यापकता येते. आणि हे सर्व आपण करत आहात याकरता माझ्या आपल्याला खास खास शुभेच्छा. नमस्कार. आज 15 ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. संपूर्ण ज्ञान, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान जगतात त्यांच्याविषयी आदर भावना व्यक्त केल्या जातात. विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ होतेच, माणूस म्हणूनही त्यांच्यातील गुणसंपदेचा आवर्जून उल्लेख होतोच. कलाम साहेबांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थेत मनापासून उजळणी होतेच. त्यांची साहित्य संपदा घराघरात वाचली जाते. त्यांचे कोटेशन अनेक शैक्षणिक संस्थांच्या फलकावर असतातच. जगभरातील युवा पिढीही त्यांच्या विचारातून सातत्याने प्रेरणा घेते. गांधीतीर्थ पाहण्याकरता तसेच जैन उद्योग समूहाच्या प्रकल्पांनाही भेट देण्याकरता आम्ही त्यांना विनंती केली होती. आमच्या विनंतीचा स्वीकार करून कलाम साहेब 21 मे 2014 रोजी जळगावला जैन हिल्सवर आले होते. त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते लावलेल्या वडाचं झाड आजही स्नेह सावली देत गांधीतीर्थ प्रांगणात उभं आहे. माझे वडील आदरणीय भवरलालजी जैन तथा श्रद्धेय मोठ्या भाऊंशी त्यांचा झालेला संवाद ते सुखक्षण खरोखरच ऊर्जा देणारे. कलाम साहेबांनी लिहिलेले रिमार्क खास आपणासमोरही ठेवतो. आमच्या जळगाव भेटीतले गांधीतीर्थ आणि खोज गांधीजी की संग्रहालयाचे निरीक्षण म्हणजे संस्मरणीय क्षण. आज पाहतो महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर आधारित अनेक संग्रहालये मी पाहिली. त्यातील जळगावच्या जैन हिल्सवर असलेले हे सर्वोत्कृष्ट संग्रहालय आहे. मला पूर्ण विश्वास आहे आजची नवीन पिढी गांधीतीर्थ आणि संग्रहालयाचे अवलोकन करणार असेल तर महात्मा गांधीजींच्या जीवन आदर्शाची आणि विचारांची प्रेरणा त्यांना नक्कीच मिळेल. शुभेच्छासह डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन या दृष्टीने संपन्न होतो. वाचन संस्कृतीची जोपासना अनेक व्यक्ती आणि संस्थाही करतात. मोठ्या भाऊंनी सुद्धा आयुष्यभर वाचन संस्कार जपला आणि जोपासला. माझ्या आई वडिलांना दोघांनीही वाचनाची अभिरुची असल्याने आमच्याही मनात वाचनाविषयी ओढ निर्माण झाली. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं शोधत राहायलाच हवं असं मोठे भाऊ नेहमी म्हणत. मोठ्या भाऊंनी स्वतः पुस्तकं लिहिली, भाषणे व्याख्यानेही दिली. मोठे भाऊ पुस्तकांविषयी नेहमी कृतज्ञता व्यक्त करीत असत. खानदेशातील कवयित्रीच्या साहित्याविषयी असलेल्या आदर भावनेतून काव्यरत्नावली चौकाची संकल्पना साकार झाली. सामाजिक बांधिलकीचे मूल्य आचरणात आणत कर्मभूमी प्रति कृतज्ञता मोठ्या भाऊंनी कायम जपली. चारही बाजूला संगमरात कवितेची शिल्प शिलालेखाप्रमाणे या चौकात कोरलेली आहेत. मोठ्या भाऊंनी असा कवितेचा चौक साकार केल्याशिवाय त्या चौकाच्या मध्यभागी अनेक थोर लेखक, कवी, विचारवंत यांचे प्रभावात्मक कोटेशन लावण्याची सुविधा केली. सहज जाता येता वाचता येईल, त्यातून वाचकांना नक्कीच काही मिळेल हा पवित्र उद्देश. जगभरात कुठेही नक्कीच नाही असा सुंदर बैठक व्यवस्थेसह असलेल्या काव्यरत्नावली चौक आणि अतिशय सुंदर असे काव्य दालनही जळगावचे वैभव ठरले आहे. श्रद्धेय मोठ्या भाऊंनी
या जगाचा निरोप घेतल्यानंतर कृतज्ञतापूर्वक भाऊंचे उद्यान साकार झाले. मानसिक आणि शारीरिक आरोग्य संपत्तीच्या दृष्टीने विचार करता अनेक सुहृदांना हे उद्यान मनापासून आवडते. येथे आर्ट गॅलरी सुद्धा आहे. मराठी काव्य परंपरेचा प्रातिनिधिक सन्मान करणारे कविता दालनी या उद्यानाची खरोखरच खासियत आहे. सोबत असलेली भूमिपुत्र भाऊ ही सचित्र यशोमालिकाही रसिकांना खूप भावते. निसर्ग कवी महानोरदादांनी निवडलेल्या कविता या दालनात आहेत. उद्यानात येणाऱ्या बंधू भगिनींना इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद मिळतोच, सोबत दर्जेदार साहित्यही वाचायला मिळते. वाचनाने प्रफुल्लित होणारे मन नक्कीच विधायक कार्याकडे वळते. उद्यानातील एमपी थिएटरमध्ये अनेक साहित्यिक उपक्रमही होतात, परिसंवाद होतात. जळगावातील काव्यरत्नावली चौकातील चारही बाजूला असलेल्या 4 कविता आणि या प्रतिभावंताविषयी तसेच भाऊंच्या उद्यानातील प्रातिनिधिक कवितांच्या दालनासंदर्भात भूमिपुत्र भाऊ या दालनाबाबतही कवी अशोक कोतवाल यांनी व्यक्त केलेले विचार रसिकांना भावतील. सन्मान्य श्री उज्ज्वल निकम साहेबांनी काव्यरत्नावली चौकातील प्रामाणिक प्रबोधनात्मक कार्याचा स्नेहपूर्वक उल्लेख केला आहे. निकम साहेब तसेच कवी अशोक कोतवाल यांचे मनापासून आभार मानतो. आदरणीय कलाम साहेबांना विनम्र अभिवादन आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचकांना हार्दिक शुभेच्छा. रसिक हो, आदरणीय कविवर्य अशोक कोतवाल सर आज आपल्या सोबत आहेत. खानदेशचे काव्य विश्व हे पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. खानदेशच्या एकूण सगळ्या वाङ्मयीन साहित्यिक परंपरेविषयी आजही जे उत्तम प्रकारे लिहित आहेत त्या कलावंतांविषयी, कवीविषयी सरांना जाण आहे, भान आहे. सर वेळोवेळी त्या संदर्भामध्ये त्या लेखक कवींच्या संपर्कातही असतात. आमच्यासारख्या नव्याने वाचणाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करीत असतात. या कृतज्ञतेपोटी मी सरांचं आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त विनम्रपणे स्वागत करतो आणि सरांना एक सुंदर असं एक कमळाचं फूल स्नेहपूर्वक भेट देतो. सरांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यानंतर सरांनी आपल्याला या खानदेशच्या काव्य विश्वाविषयी थोडं सांगावं अशी विनंती करतो. मित्र हो, आज वाचन प्रेरणा दिनानिमित्तानं एक चांगला योग आलेला आहे. जळगावला जे काही काव्यरत्नावली चौक आहे आणि कवितेचं दालन आहे ते मला आज नीटपणे बघता आलं. ते केवळ ज्ञानेश्वर शेंडे यांच्यामुळे. मित्रांनो, प्रत्येक गावाची किंवा शहराची काहीतरी ओळख असते आणि त्यावरून ते गाव किंवा शहर हे ओळखलं जातं. आमच्या जळगावची ओळख जर द्यायची झाली तर मी असं सांगेन की जळगाव हे कवितेचं गाव आहे. मला सांगायला हरकत नाही, आमचा जळगाव जिल्हा ही बऱ्याच कवींची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपण जर विचार केला तर जळगावचा जो परिसर होता हा काव्य तीर्थ म्हणून ओळखला जात होता. या जळगाव शहरामध्ये कवी संमेलनं व्हायची
त्या काळातले सगळे मोठमोठे कवी जे होते लिहिणारे, आज जे खूप प्रस्थापित झाले आणि खूप नावारूपाला आले, ते सगळे जळगावला यायचे कवी संमेलनामध्ये आणि आपल्या कविता सादर करायचे. इथं कवितेवरती वाद आणि चर्चा त्या काळामध्ये घडायच्या. आणि मित्रांनो, इतकी मोठी परंपरा आहे. आपण फार पुरातन काळामध्ये जर गेलो तर महाभारतकार जे व्यासमुनी होते त्यांचं वास्तव्य या खानदेशात होतं. यावलला ते काही वर्ष होते आणि व्यास मंदिर आहे यावलला. इथून जवळच यावल नावाचा एक तालुका आहे तिथं, आणि त्या नदीच्या काठावर एक व्यास मंदिर आहे की ते भारतात कुठंच नाही आहे, फक्त यावललाच आहे. नंतर रामायण लिहिणारे जे वाल्मिकी होते वाघझेऱ्याला होते इथं चाळीसगाव तालुक्यात. म्हणजे ही इथली परंपरा खूप मोठी आपल्याला सांगता येईल. पण चक्रधर महानव पंथाचे जे काही संस्थापक होते की ते सुद्धा इथं बडगावला, कनाशीला, शेंदुर्णीला या ठिकाणी ते त्यांचं वास्तव्य होतं. आणि महानुभावांचे जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला सगळं त्याच्या खानाखुणा दिसतात. एवढंच नाही तर महानुभाव वाङ्मयामध्ये लक्षणीय ठरलेला अत्यंत महत्वाचा ग्रंथ वृद्धिपूर वर्णन असा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे जे निर्माते होते नारायण व्यास, त्यांचं टोपण नाव होतं बहाळीये. ते चाळीसगाव जवळच्या बहाळ या गावातले होते. आणखी आपल्याला जर सांगता येईल या ठिकाणी महत्वाची गोष्ट की जगप्रसिद्ध असे गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे सुद्धा इथं पाटणादेवीला होते, म्हणजे 12व्या शतकामध्ये. आणि तिथं त्यांनी जे ग्रंथ लिहिले ते फार महत्वाचे ग्रंथ मानले जातात त्या काळामध्ये. सिद्धांत शिरोमणी त्यांनी हा एक ग्रंथ लिहिला आणि लीलावती नावाचा दुसरा ग्रंथ त्यांनी लिहिला. ते अतिशय महत्वाचे ग्रंथ मानले जातात. ते आपल्या खानदेशात होते, या जळगाव जिल्ह्यामध्ये होते. एवढंच नाही तर या गिरणा काठावरती तिरवाडे नावाचे एक गाव आहे आणि त्या ठिकाणी महालिंगदास नावाचे एक मोठे एक लेखक होते, कवी होते. त्यांचे सिंहासन 32, नंतर पंचोपाख्यान आणि वेताळ पंचविशी हे जे ग्रंथ होते हे त्या काळातले फार महत्वाचे ग्रंथ मानले जातात. ते त्यांनी तिथे लिहिले. आणि तापीपूर्णा संगमावर तुम्हाला माहिती आहे की संत मुक्ताबाई की जिथं चांगदेव राहत होते आणि जे चांगदेव नंतर इकडे ज्ञानेश्वरांना भेटायला गेले आणि त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी त्यांच्याकरता भिंत चालवली. ते चांगदेव त्यांना उपदेश करणारे अभंग मुक्ताबाईंनी लिहिले, चांगदेव 65. आणि ती मुक्ताबाई इकडून जात असताना त्या जंगलामध्ये अचानक गायब झाल्या. म्हणजे मुक्ताबाई सुद्धा इथं होत्या असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळ आपण जर बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेली अशा प्रकारची जी कविता होती ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे लिहित होते. नंतर त्यांना बालकवी ही उपाधी मिळाली आणि बालकवी नावाने ते कविता लिहायला लागले. तर त्यांचा जन्म इथूनच जवळ असलेलं धरणगाव नावाचं एक गाव आहे, त्या गावात त्यांचा जन्म झाला. आणि नंतर त्यांचं बरंचसं काळ या खानदेशातच गेला आणि सगळ्या ज्या महत्वाच्या कविता आहेत सगळ्या त्यांनी या खानदेशातच लिहिल्या. आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि युगप्रवर्तक कवी ज्यांना आपण म्हणतो, कृष्णाजी केशव दामले, म्हणजे त्यांचं टोपण नाव आहे केशवसूत, ते सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये होते. आणि त्यांची कर्मभूमी आहे ही. इथं भडगावला 4 वर्ष शिक्षक होते आणि 2 वर्ष फैजपूरला शिक्षक होते. आणि अतिशय महत्वाच्या कविता त्या काळातल्या अत्यंत गाजलेल्या कविता, त्या सगळ्या कविता त्यांनी बरोबर जवळजवळ खानदेशातच लिहिल्या, म्हणजे 7-8 वर्षामध्ये. एवढी मोठी परंपरा आहे आपल्याला. की नवकाव्याचे प्रवर्तक ज्यांना आपण म्हणतो, एक मर्ढेकर युग म्हणून ओळखलं जातं, ते बासी मर्ढेकर, त्यांचा जन्म सुद्धा इथल्या फैजपूरचा. मर्ढेकरांचे वडील शिक्षक होते. नंतर ते आसुद्याला पण होते, बहिणाबाईंचं जे गाव आहे तिथं. आणि इकडे बहादरपूर नावाचं गाव आहे, तिथं पण ते शिक्षक होते. आणि मर्ढेकरांचं 9वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते खानदेशातच झालं, म्हणजे जळगाव जिल्ह्यातच झालं विशेष करून. आणि त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये ज्या खानाखुणा सगळ्या सापडतात, संदर्भ जे येतात ते सगळे खानदेशातलेच येतात. आता उदाहरणार्थ इथं कविता लावलेली आहे, एक बोंड कपाशी न उडे अशा प्रकारची. आता कपाशी पिकवणारा हा प्रदेश आहे आपला. जशी कपाशी इकडे पिकते तसे कवी पण इकडे आहेत. त्या सगळे संदर्भ खानदेशातले त्यांच्या कवितामध्ये दिसतात. ज्ञानेश्वरांनंतर तब्बल 700 वर्षांनी ज्यांना माऊली म्हटलं गेलं असे साने गुरुजी, ते अंमळनेरला होते.
आणि ते सगळे स्वातंत्र्य संग्रामात वगैरे गेल्यानंतर त्यांनी जे लिहिलं वगैरे सगळं, तर ते सुद्धा आपल्या खानदेशात होते. आणि खरा तो एकची धर्मसारखी प्रार्थना त्यांनी इथे लिहिली, म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. एवढी मोठी परंपरा आपल्याला. आणि त्याच अंमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये एकीकडे रविकिरण मंडळ जे कवितेच्या क्षेत्रामध्ये ओळखलं जातं, त्या रविकिरण मंडळातले एक महत्वाचे कवी माधव जुलियन ते सुद्धा त्या प्रताप कॉलेजला काही वर्ष प्राध्यापक होते. एक मारवाडी कवी होता इथं, लक्षात की त्यांची भाषा हिंदी होती, पण त्यांनी मराठीमध्ये 17 कविता संग्रह लिहिले त्या काळामध्ये. म्हणजे मराठ्यांचा जो इतिहास होता, हा मराठ्यांचा इतिहास आपल्या लेखणीने त्यांनी ज्वलंतपणे प्रकट केला. आणि वीररसपूर्ण संग्राम गीतं त्यांनी त्या काळामध्ये लिहिली. आणि ही संग्राम गीतं त्यांनी नुसती लिहिली नाहीत, तर आधुनिक शायर म्हणून ज्यांना मान्यता मिळाली ते गीतं त्यांनी कुठं कुठं गायली, तर त्या काळामध्ये संस्थानं होती, म्हणजे ग्वाल्हेर होतं, तिकडे झाशी होतं, तिथपर्यंत त्यांची कविता गेली त्या काळामध्ये. आणि ती तिथं आपल्या शेंदुर्णीला होते. शेतीवाडीची कामं करीत असताना अत्यंत सोप्या भाषेमध्ये श्रेष्ठ मानवी मूल्यांचा संदेश देणारी एक कवयित्री याच जळगावामध्ये गाणी रचत होती, बहिणाबाई चौधरी, की ज्यांचं माहेर इथूनच जवळ 4-5 किलोमीटर अंतरावरती आसुदा नावाचं गाव आहे आणि त्यांचं सासर हे जळगाव आहे. म्हणजे इथं शेतीबातीची कामं करत असताना त्यांनी गाणी रचली आणि नंतर ती कविता मराठी कवितेमध्ये अजरामर झाली त्या गेल्यानंतर. तर त्या बहिणाबाई सुद्धा या जळगावमध्ये होत्या. शेतीवाडीत मध्ये रमणारा, शेतीत राबणारा आणि ज्या रांगड्या कवीला उभ्या महाराष्ट्राने रानकवी असं म्हटलेले, ते कविवर्य पद्मश्री नादू महानोर यांचं शिक्षणही जळगावातच झालं. आजही ते जळगावमध्ये राहत आहेत. त्यांची कविता जी होती ती जी फुलली आणि बहरली ती या जळगाव जिल्ह्यातच. आणि म्हणून त्यांचे जे ऋणानुबंध आहेत ते या जळगावशी निगडीत आहेत. आणि हे जे काव्यदालन आहे किंवा काव्यरत्नावली चौक जो आहे याच्या निर्मितीमध्ये कविवर्य महानोर दादांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे आणि आपले पद्मश्री भवरलालजी भाऊ पती जळगावचे, की त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं. साक्षेपी समीक्षक, कादंबरीकार आणि कवी भालचंद्र नेमाडे यांचा जन्म सुद्धा इथंच झाला जळगाव जिल्ह्यामध्ये. इथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी एक सांगवी नावाचं गाव आहे आणि त्या सांगवीत त्यांचा जन्म झाला. आणि लोकांना माहीत नसेल तर त्यांनी कोसला ही कादंबरीची गाजली त्यांची, ती कादंबरी याच जळगाव जिल्ह्यात त्यांच्या गावात लिहिली आणि जिथं ती कादंबरी ते घर अजून त्यांचं आहे तिथं. म्हणजे कोसला कादंबरी जी गाजली 50-60 वर्ष त्या कादंबरीला झाली आता, तरी सुद्धा ती लोक वाचतायत. अशी अजरामर कादंबरी म्हणजे भालचंद्र नेमाडेंनी इथं जळगावात लिहिली. त्यांनी फार कमी लिहिल्या कविता, त्यामध्ये लोकगीताची धाटणी अशा प्रकारची त्यांची कविता आहे. आणि त्या कविता सुद्धा अतिशय महत्वाच्या कविता आपल्या मराठी साहित्यामध्ये मानल्या जातात. ते भालचंद्र नेमाडे जळगावचे आहे, लक्षात. म्हणजे एवढी मोठी परंपरा आहे. म्हणजे एवढंच नाही तर अजून खूप नावं आपल्याला सांगता येतील. कितीतरी कवी लेखक जळगावात आले. हाना आपट्यांचा जन्म इथला आहे, पारोड्याचा, झाशीच्या राणीचं माहेर आपण ज्यांना म्हणतो, तिथला त्यांचा जन्म आहे. कितीतरी लेखक कवी आपल्याला सांगता येतील. आणि पुन्हा आणखी ही जी परंपरा आहे सगळी, इतकी परंपरा, मोठी परंपरा, ही 80-90च्या दशकामध्ये सुद्धा जळगाव खानदेशातून काही कवी उदयाला आले, 90 नंतर सुद्धा उदयाला आले. आणि संपूर्ण जी परंपरा आहे ही संपूर्ण परंपरा खंडित झालेली नाही. अजून सुद्धा महत्वाची कविता लिहिणारे कवी या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे एवढी मोठी परंपरा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मित्रांनो, आता आपण काव्यरत्नावली चौकामध्ये जाणार आहोत. आणि काव्यरत्नावली हा जो चौक आहे हे खरं म्हणजे आमच्या जळगावचं एक वैभव आहे. पद्मश्री कविवर्य नादू महानोर आणि जळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि विचारवंत पद्मश्री भवरलालजी जैन, ज्यांना सगळा खानदेश मोठे भाऊ म्हणून ओळखतं, यांच्या संकल्पनेतून 1990 मध्ये बालकवी जयंती सबंध महाराष्ट्रात साजरी झाली. जळगावातही कार्यक्रम झाले, त्यांचं जन्मगाव जे आहे धरणगावला तिथं पण काही कार्यक्रम झाले. आणि त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा चौक, काव्यरत्नावली चौक, हा जळगावमध्ये त्या काळात त्याची निर्मिती झाली. या चौकाचं उद्घाटन करण्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विवा शिरवाडकर, ज्यांना आपण कविवर्य कुसुमाग्रज या नावाने ओळखतो, त्या कुसुमाग्रजांच्या हस्ते त्या चौकाचं उद्घाटन झालं होतं. आणि ह्या चौकाचं वैशिष्ट्य असं आहे की या चौकामध्ये
खानदेशातील 4 महत्वाच्या कवींच्या 4 कविता 4 कोपऱ्यांवर दगडात कोरलेल्या आहेत. तर एखाद्या भाषेतील 4 कवींच्या कविता 4 कोपऱ्यांवर लावून सुशोभित केलेला चौक हा देशातच नसेल कुठेतरी, म्हणजे देशात नसेलच पण जगातही नसेल असं मला वाटतं. तर अतिशय म्हणजे कल्पक दृष्टीने हा चौक इथं निर्माण झालेला आहे. आणि कवितेची परंपरा या जळगावला असल्यामुळे काव्यरत्नावली चौक व्हावा असं भाऊंची इच्छा होती आणि भाऊंनी महानोरदादांनी ती उचलून धरली आणि त्यानंतर त्याची निर्मिती झाली. कवींच्या या कवितांच्या अवतीभोवती आपण जर बघितलं तर धबधब्यासारखे कारंजे आहेत आणि वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स ठिकाणी लावलेले आहेत आणि गालेच्या सारखी हिरवीगार गवताची लॉन आहे. आणि संध्याकाळी जर आपण त्या ठिकाणी बसलो तर असं वाटतं आपल्याला की एखाद्या नदीच्या घाटावर आपण बसलेले आहोत. इतकं सुंदर असं वातावरण आहे. आणि चौकाच्या मध्यभागी एक मोठा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाच्या अवतीभोवती सगळी जी वाहतूक असते ती सुरळीतपणे सुरू असतो, तिचे डिस्टर्ब त्या ठिकाणी काही होत नाही. अशा बाजूला त्या कविता अशा लावलेल्या आहेत आणि तिथं सगळे संध्याकाळच्या वेळेला सगळे लोक त्या ठिकाणी बसलेले असतात आणि येता जाता त्या कविता वाचतात लोक. सकाळी पण त्या ठिकाणी खूप लोक फिरायला येतात आणि तिथं जाऊन त्या कविता वाचत असतात. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की या चौकाला काव्यरत्नावली हे नाव का दिलं. हा प्रश्न नक्कीच मनामध्ये आलेला असेल. तर जळगावमध्ये प्रबोध चंद्रिका नावाचं एक दैनिक निघायचं. त्याचे संपादक होते नानासाहेब फडणीस. ते नानासाहेब फडणीस हे नुसते संपादक न होते, ते उत्तम पत्रकार होते, त्या काळातले उत्तम वाचक होते आणि उत्तम साहित्यप्रेमी होते. त्यांच्या मनात असं आलं की आपण कवितेसाठी काहीतरी करावं आणि म्हणून त्यांनी 1887 मध्ये काव्यरत्नावली नावाचं एक मासिक जळगावमधून सुरू केलं. म्हणजे 1887 ते 1935 हा त्याचा जीवित काळ होता. म्हणजे तब्बल 48 वर्ष एखादं कवितेचं मासिक सुरू ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ते त्यांनी इतकी वर्ष सुरू ठेवलं, आर्थिक झळ सोसून अतिशय निष्ठेनं त्यांनी ते काम केलं. आणि हे काव्यरत्नावली मासिक इतकं महत्वाचं होतं की जे सगळे प्रस्थापित कवी आपल्याला दिसत आहेत, अगदी बर्डेकरांपासून तर बालकवी केशवसूत किंवा नावा टिळक वगैरे सगळे, यांनी त्यात कविता लिहिलेल्या आहेत. त्या काळामध्ये त्यांनी लाखो कविता त्यावेळेस छापल्या इतक्या वर्षामध्ये त्या अंकांमधून. काव्यरत्नावली मासिक या मराठी कवितेच्या इतिहासामध्ये फार महत्वाचं मानलं जातं की एखादं मासिक कवितेला नुसतं वाहिलेलं असं एखादं मासिक 48 वर्ष चालतं, ही फार मोठी गोष्ट आहे. कृष्णाजी केशव दामले या नावाने तिथं कविता लिहित होते केशवसूत. तर त्यावेळेला त्यांना नानासाहेब फडणीस म्हणाले, अहो कृष्णाजी केशव दामले नाव फार मोठं होतं, तुम्हाला मी टोपण नाव देतोय, तुम्ही घ्याल का. त्यांनी सांगितलं हो चालेल, केशवसूत या नावाने कविता लिहा. तर त्यांना केशवसूत या नावाने कविता त्यांनी लिहायला लावल्या. आणि मग नंतर कृष्णाजी केशव दामले असं न लिहिता ते केशवसूत या नावाने कविता लिहायला. ते कवी संमेलन झालं होतं 1907 मध्ये. आणि ते नानासाहेब फडणीस वगैरे हे त्या काळातले जे मोठे लोक जळगावातले होते त्यांनी ते केलं होतं. आणि त्यावेळेला सगळे महाराष्ट्रातले त्या काळातले अतिशय महत्वाचे कवी तिथं आलेले होते. आणि तिथे एक छोटासा मुलगा 12-13 वर्षाचा त्याने कविता वाचली त्यावेळेला तिथं. आणि त्याने सांगितलं की मी त्र्यंबक बापूजी ठोंबरे माझी कविता सादर करतो असं ते म्हणाले. तर त्यावेळेला त्यांनी ती कविता वाचली, ती लोकांना एवढी आवडली तर त्या व्यासपीठावर बसले सगळे कवी अगदी भारावून गेले. आणि तिथं मला वाटतं कीर्तिकर होते आणि त्यांनी त्यांचा सन्मान केला जरीपटका देऊन आणि सांगितलं की तू बालकवी आहेस असं त्यांना एक पदवी दिली गेली. आणि नंतर मग त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी या टोपण नावाने कविता लिहिली. आणि त्याच काळामध्ये बहिणाबाई चौधरी ह्याच जळगावमध्ये कविता रचत होत्या, गाणी रचत. त्यांना लिहिता तर येत नव्हते, त्या निरीक्षर होत्या, पण त्या गाणी रचत होत्या. एक आठवण तुम्हाला सांगतो की नानासाहेब फडणीसांची जी हवेली होती, जी इमारत होती, तिथून त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता होता बहिणाबाईंचा. आणि त्या हवेलीमध्ये एका बाजूला यंत्रांचा आवाज व्हायचा आणि तिथं काव्यरत्नावली छापलं जायचं तिथं. आणि त्या बहिणाबाईला, अशिक्षित बहिणाबाईला त्या छापखान्याचा आणि त्या यंत्रांचं फार मोठं कुतूहल वाटायचं. आणि बहिणाबाईंना असं वाटायचं की काय नेमकं इथं काय होतं असं. आणि मग त्या खिडकीतनं असं डोकावून बघायच्या काय छापलं जात, काय नेमकं काय घडतंय इथं असं. पण तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं की अरे कोरा कागद मध्ये जातो आणि छापून बाहेर येतोय असं. त्यांना ते फार
वेगळं वाटलं त्यावेळेला. आणि मग त्यांनी विचार केला की कसं शक्य आहे, कारण ते तर अशिक्षित होते ना, की कोरा कागद आतमध्ये जातोय आणि तो लगेच काळा होऊन बाहेर येतोय, त्याच्यावर काहीतरी छापलं जातंय. आणि मग बहिणाबाईंनी नानाजींच्या छापखाना अशा नावाची एक कविता लिहिली. आणि त्या कवितेमध्ये बहिणाबाईंनी असं म्हटलेलं आहे की माणसा परी माणूस राहतो रे एड जाना, माणसा परी माणूस राहतो रे एड जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा. अशी कविता नंतर बहिणाबाईंनी लिहिली. तर नानासाहेब फडणीस यांच्या कार्याची आठवण म्हणून, त्यांची स्मृती म्हणून काव्यरत्नावली हा चौक या जळगाव शहरामध्ये तयार करण्यात आलेला आहे. ही फार महत्त्वाची घटना आहे आमच्या जळगावसाठी आणि अभिमानाची अशा प्रकारची ही घटना आहे. मित्रहो, काव्यरत्नावली या चौकाला लागूनच भाऊंचं उद्यान हे एक असं अत्यंत नयनरम्य आणि आधुनिक अशा प्रकारचं एक उद्यान या जळगाव शहरामध्ये आहे. आता हे कवितेची सगळी परंपरा मी तुम्हाला सांगितली. ही परंपरा लक्षात घेता जळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती, द्रष्टे विचारवंत, विचार प्रवर्तक, लेखन करणारे प्रतिभासंपन्न लेखक, स्वर्गवासी पद्मश्री भंवरलालजी जैन, प्रबंध खानदेश, मोठे भाऊ या नावानं आदरानं ओळखतो. यांना असं वाटायचं की काव्यरत्नावली चौक आपण तयार केला, तिथं 4च कविता आपण लावलेल्या आहेत आणि जळगावला एक स्वतंत्र कवितेचं दालन असावं असं त्यांचं एक स्वप्न होतं त्या काळात. त्यांचे जे चिरंजीव माननीय अशोक भाऊ जैन आणि अतुल भाऊ जैन यांनी ही संकल्पना मनात घेतली आणि त्यांना असं वाटलं की भाऊंचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि महानोर दादांना त्यांनी हे सगळं सांगितलं आणि महानोर दादांनी ते उचलून धरलं की आणि महानोर दादा तर कवितेच्या बाबतीत सतत पुढे असतात. आदरणीय अशोक भाऊ जैन आणि अतुल भाऊ जैन आणि महानोर दादा यांच्या संकल्पनेतून एक कवितेचं दालन ते या उद्यानामध्ये तयार झालेलं आहे. त्याला काव्यरत्नावली दालन असं नाव दिलेलं आहे. काव्यरत्नावली चौकाला लागूनच हे गार्डन असल्या कारणामुळे काव्यरत्नावली दालन असं नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, त्या चौकामध्ये 4च कविता वाचायला मिळायच्या. मग भाऊंनी असा विचार केला होता की काही कविता त्या ठिकाणी ठेवायच्या आणखी पुन्हा वाचायला, रोज 2-4 दिवसांनी एक कविता वाचायला द्यायची. पण लोकांची भूक फार मोठी होती. हा प्रयोग केला की 3-4 कविता त्या ठिकाणी लावल्या जायच्या, अशा लोक वाचायचे आणि नंतर मग त्यांना उत्सुकता असायची की पुन्हा कोणाची कविता असेल, कुठली कविता वगैरे असेल. आणि हे गार्डन त्यांनी डेव्हलप केलं. अतिशय महत्त्वाचं आणि मोठं गार्डन आहे जळगाव शहरामधलं आणि अतिशय आधुनिक अशा प्रकारचं ते गार्डन. इथं एक आर्ट गॅलरी सुद्धा आहे, एम्पी थिएटर सुद्धा आहे, नंतर कवितेचं दालन आहे. म्हणजे खूप मोठा परिसर आहे हा सगळा. इथं म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे, सगळं काही आहे इथं. आणि याच ठिकाणी कवितेचं दालन व्हावं असं सगळ्यांची इच्छा म्हणजे निर्माण झाली आणि महानोर दादा, माननीय अशोक भाऊ आणि अतुल भाऊ यांनी या ठिकाणी ते गार्डन कवितेचं दालन, काव्यरत्नावली दालन हे तयार केलं. आता ह्या दालनामध्ये काय आहे तर ज्यांनी मराठी कवितेची ज्योत सातत्याने तेवत ठेवली अशा प्रत्येक काळातील प्रातिनिधिक कवींच्या कविता चित्र रेखाटनांनी सुशोभित करून या दालनामध्ये लावलेले आहेत. आता सगळेच तर कवी लावणं शक्यच नव्हतं, कारण हजारो कवी आहेत. आता एवढं मोठं दालन, एवढ्या कविता शक्य नव्हतं. आणि म्हणून त्या काळातले जे प्रातिनिधिक कवी होते सगळे, आता हेच कवी महत्वाचे आहेत असं नाही, त्यांच्यासोबत आणखी लिहिणारे खूप मोठे कवी होते, पण सगळ्यांच्याच कविता काही लावता आल्या नाही. एक प्रातिनिधिक स्वरूपात काही कविता म्हणजे एकूण 64 कविता या दालनामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. अगदी जनाबाईंपासून ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव तर आताच्या पिढीपर्यंत, म्हणजे 60चं दशक असेल, 80चं दशक असेल किंवा 90-उत्तर काळ असेल किंवा अलीकडे लिहिणारे जे आहेत, इथपर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात इथं कविता लावलेल्या आहेत. मित्रांनो, रोज लहान मुलं या गार्डनमध्ये येतात, मोठी माणसं असतात, बुजुर्ग लोक येतात, ते सगळे या दालनामध्ये येतात आणि शेकडो लोक रोज या कविता वाचतात. किती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की कवितेला वाचक नाही वगैरे नाही, पण अशा प्रकारे काही जर नवीन केलं तर कविता त्यांच्यापर्यंत नेली आपण तर नक्कीच कविता ही वाचली जाते असं मला म्हणता येईल. आणि या कवितेच्या दालनामध्ये फार गर्दी असते संध्याकाळी आणि सकाळी सुद्धा, की
आवर्जून लोक ज्यांनी कविता वाचलेली असते, बहिणाबाईंची कविता आहे, मर्ढेकरांची कविता आहे, मानवरदादांची कविता आहे, की त्यांना पुन्हा पुन्हा ती कविता वाचते आणि कित्येकांच्या कविता तर पाठच होऊन गेल्या. असे सुद्धा लोक जळगावमध्ये आहेत कवितेवर प्रेम करणारे, की पुन्हा पुन्हा त्या कविता वाचतात आणि 2 ओळी त्यांना जर आठवले तर पुन्हा इथं येतात की त्या 2 ओळी काय असतील आणि ती कविता त्यांची पाठ झालेली. असे मला काही माणसं मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या तिथल्या बऱ्याच कविता पाठ होऊन गेल्या. किती मोठं काम इथं या जळगावमध्ये झालेलं आहे हे आपलं या ठिकाणी लक्षात येईल. एखाद्या भाषेतील कवितेची परंपरा दर्शवणारं एखादं दालन या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशात कुठं असेल मला माहीत नाही, परंतु नसावं असं सुंदर दालन या जळगावमध्ये तयार झालेलं आहे. या कवितेच्या समृद्ध अशा परंपरेमुळे आणि काव्यरत्नावली चौकामुळे आणि कवितेच्या या आगळ्या वेगळ्या दालनामुळे आज जळगाव पुन्हा खऱ्या अर्थानं मराठी कवितेचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाते. एकेकाळी त्याला काव्यतीर्थ म्हटलं गेलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि अलीकडे काव्यरत्नावली चौक आणि हे काव्यरत्नावली कवितेचं दालन कवितेचं तीर्थक्षेत्र म्हणून जळगाव ओळखलं जाते. की जळगावात कुठलाही कलावंत आला किंवा साहित्यप्रेमी आला किंवा चांगला वाचक आला तर तो जे काव्यरत्नावली दालन आणि काव्यरत्नावली चौक बघण्याची इच्छा व्यक्त करतो. आणि इथले जे साहित्यप्रेमी आहेत किंवा कलावंत आहेत त्यांना ते फार अतिशय आनंदानं दाखवतात आणि त्यांचं मन अगदी भरून जातं. ते फोटो काढतात, तिथं सेल्फी घेतात. हे सगळं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमच्या जळगावकरांसाठी. मित्रांनो, बाहेरून येणारा कुठलाही साहित्यप्रेमी असेल किंवा कलाप्रेमी असेल, या माणसाला आम्ही ज्या वेळेला हे दालन दाखवतो आणि हे काव्यरत्नावली चौक दाखवतो त्यावेळेला अतिशय कृतकृत्य झाल्यासारखं आम्हाला वाटतं. आणि हे सगळं कुणामुळे शक्य झालं तर आमचे भवरलाल भाऊ, अशोक भाऊ, अतुल भाऊ आणि कविवर्य नादो महानोर यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि जळगावला एक नवी ओळख यामुळे प्राप्त झाली. म्हणजे कवितेची परंपरा तर होतीच, कवितेचं गाव आमचं जळगाव तर आहेच, परंतु कवितेचं तीर्थक्षेत्र म्हणून अलीकडे ते ओळखलं जातं ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. काव्यरत्नावली चौकात एका बाजूला जे 4 कवींच्या कविता लावलेल्या आहेत. या बहिणाबाईंची कविता आहे. बहिणाबाई चौधरी यांची कविता 20व्या शतकाच्या मध्यावरती लोकांसमोर आली आणि तिच्या झगमगाटात सबंध मराठी साहित्य विश्व दिपून गेलं. आजही बहिणाबाईंची कवितेच्या प्रांतामध्ये अगदी मध्यवर्ती आहे आणि लोकांना अजूनही बहिणाबाईंच्या कवितेविषयी फार आकर्षण आहे. बहिणाबाईंची कविता ही अशी कविता आहे की ती सहज लक्षात राहते. जसं बोलणं तसं लिहिणं असं हे बहिणाबाईंचं कवितेचं एक वैशिष्ट्य होतं. ते लोकांचं जगणं लोकांच्या भाषेत लोकांना सांगणारी अलौकिक प्रतिभेची अशी ही कवयित्री. एकंदरीतच त्यांनी काव्यरचना या जळगावमध्येच केल्या आणि त्यांची कविता सहज बोलणं असल्या कारणामुळे सहज मुखगत होते. म्हणजे एकदा वाचल्यानंतर आपल्या लक्षात राहते अशी एकमेव कवयित्री आहे मराठीतली की ज्यांची कविता वाचल्यानंतर लक्षात राहते किंवा पटकन पाठ होते. आणि म्हणून बहिणाबाईंची कविता फार महत्त्वाची कविता मराठी साहित्यामध्ये मानली जाते. साने गुरुजींची कविता आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खानदेश ही साने गुरुजींची कर्मभूमी. साने गुरुजी मंडेरला होती
या खानदेशातूनच त्यांच्या जीवनाला एक प्रकारे नवी कलाटणी मिळाली. नंतर ते स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी उडी घेतली. फैजपूरला जे 1936 साली काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, त्यावेळेला साने गुरुजी महात्मा गांधींच्या प्रेरणेतून त्या राजकारणामध्ये किंवा त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ते आलेत. आणि साने गुरुजींना आपण मानवतेचे प्रचारक म्हणून ओळखतो. आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करणारे अशा प्रकारचे एक उत्तम वक्ते म्हणून त्यांना आपण ओळखतो. आंतरभारतीचे उद्गाते, स्वातंत्र्य सेनानी, लेखक, कवी, लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि संग्राहक म्हणून सुद्धा साने गुरुजींची ओळख आहे. आणि त्यांची कविता या काव्यरत्नावली चौकामध्ये या एका कोपऱ्यात लावलेली आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. औदुंबर ही कविता आणि याच्यावरती हजारो पानं लिहिली गेली. इतकी महत्त्वाची कविता मराठी भाषेमध्ये सांगली जाते. बालकवी हे आपल्या जळगाव इथून जवळ असलेल्या धरणगावचे आणि सुंदरतेच्या सुमनांवरचे तव चुंबून घ्यावे असं म्हणणारा हा कवी की त्याने अतिशय अजरामर अशा प्रकारच्या कविता लिहिल्या. म्हणजे औदुंबर तर त्यातली श्रेष्ठ कविता आहेच, पण फुलराणी, निर्जरास, श्रावणमाशी अशा कितीतरी कविता आपल्याला सांगता येतील. आणि ज्यावेळेला हा काव्यरत्नावली चौक तयार झाला त्यावेळेला कविवर्य कुसुमाग्रज यांनी या चौकाचं उद्घाटन केलं. आणि चौकात ज्या आपण 3 कविता आता बघितल्या त्यातली ही 4थी कविता आहे दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी. आधुनिक काळातील पहिला शाहीर म्हणून त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो असे दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी. त्यांचे 17 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. वीर रसपूर्ण अशा प्रकारची संग्रामगीतं तिवारींनी लिहिली आणि ती खड्या आवाजात त्यांनी गायली सुद्धा. आणि त्यांची कविता ही नुसती महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही किंवा जळगावपुरती मर्यादित राहिली नाही, तर इंदूर, देवास, झाशी किंवा ग्वाल्हेर ही जी संस्थानं होती त्या संस्थानांमध्ये सुद्धा तिवारींची कविता ही दुमदुमत होती. खड्या आवाजात ते गात होते, त्यांच्यापर्यंत ती कविता पोहोचली. वास्तविक ते हिंदी भाषिक होते पण त्यांनी मराठीमध्ये कविता लिहिली. हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे.